पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नेमकी संपत्ती किती आहे याबाबतची माहिती नुकतीच समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याआधी त्यांनी 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीतही वाराणसीतून अर्ज दाखल केला होता। लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना नियमानुसार प्रत्येक उमेदवाराला प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून माहिती द्यावीच लागते। मोदींच्या संपत्तीत 2014 ते 2019च्या दरम्यान 52% वाढ झाली आहे। मोदींची सर्वाधिक संपत्ती ही भारतीय स्टेट बँकेत फिक्स डिपॉझिटच्या रूपात आहे। हे फिक्स डिपॉझिट 1.27 कोटी इतक्या रुपयांचं आहे। पंतप्रधान मोदी यांच्या उत्पन्नाचं साधन हे त्यांना सरकारकडून मिळणारी सॅलरी आणि त्यांच्या सेव्हिंग्जवर मिळणारं व्याज हे आहे। मोदींनी 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 3,33,178 रुपये इतका इन्कम टॅक्स भरला आहे। पंतप्रधान मोदींचं 2018 ते 19 दरम्यानचं उत्पन्न 11,14,230 रुपये, 2019 ते 2020चं उत्पन्न 17,20,760 रुपये, 2020 ते 2021चं उत्पन्न 17,07,930, 2021 ते 22चं उत्पन्न 15,41,870 रुपये, तर 2022 ते 23चं उत्पन्न 23,56,080 रुपये इतकं दाखवण्यात आलं। विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर कोणतंही घर किंवा कार नाहीये। त्यांच्याजवळ फक्त 4 सोन्याच्या अंगठ्या आहेत, ज्याची किंमत 2 लाख रुपये इतकी आहे। मागील 15 वर्षात त्यांनी कोणतेही दागिने खरेदी केलेले नाहीयेत। तर मोदींची एकूण संपत्ती 3,02,06,889 रुपये इतकी आहे। अशाच अपडेटसाठी लोकशाही मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।